नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? आता बघूया, चला तर आज बघूया आपण काय करायचे आहे. आज आपल्याला आज करायचे आहे बेसिंगचे पिलर कॉक चेंज करायचा आहे. तर आपण आता पिलर कॉकचे आपण इनलेट पाईप काढून घेऊया आणि इथे नवीन पिलर कॉक लावायचा आहे प्लास्टिकचा. तो कस्टमर बोलवते आपल्याला स्वस्त आणि चांगला क्वालिटीचा पिलर कॉक हवा आहे. तर आता आपण प्लास्टिकचा पिलर कॉक लावतो आहे जे कस्टमरच्या बजेटमध्ये बसणार आता आपण ते काढून घेऊ व्यवस्थित. आणि मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना लाईक आणि सबस्क्राईब करत चला, जेणेकरून मला आणखी आनंद होईल. पुढचे व्हिडिओ काढण्यासाठी तुमची थोडीशी मदत होईल. फॉलोअर्स आणि कॉमेंट्स आणि लाईक वाढतील तर मला थोडा आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्सुकता निर्माण होईल. आणि आपल्या मराठी माणसाला आणि एक कारागिराला मदत करा, तेवढी लाईक करून सबस्क्राईब करून. मित्रांनो, प्लंबिंगचं काम करत असताना खूप अडचणी येत असतात, आपल्याला माहीत आहे. त्या अडचणी कमी करून मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून कशा प्रकारे काम केले जाते बघू शकता. आता आपण पिलर कॉक व्यवस्थित लावून घेतोय. त्याला पकडणी व्यवस्थित टाईट करून, जेणेकरून ते लीक होणार नाही आणि हलणार नाही याची काळजी घेतो. इनलेट पाईप आणि आउटलेट पाईप सेम तसंच लावायचं आपल्याला. आणि कोई कंपनीचा यूज करा मित्रांनो, जेणेकरून चालू असतो, स्प्रे येत असतो.